प्रश्न आहे, दिव्याने 12 रुपयाला एक पेन याप्रमाणे 5 डझन पेन खरेदी केले. त्यातील 5 पेन खराब लागले. उरलेले सर्व पेन तिने 840 रुपयांना विकले. तर या व्यवहारात प्रत्येक पेनामागे किती रुपयाचा फायदा अगर तोटा झाला आहे? पर्याय क्रमांक 1 आहे 2 रुपये नफा, पर्याय क्रमांक 2 आहे 2 रुपये तोटा, पर्याय क्रमांक 3 आहे 120 रुपये नफा आणि पर्याय क्रमांक 4 आहे 120 रुपये तोटा. तर अशा पद्धतीने हे पर्याय आहे. प्रश्न नीट वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येते आणि प्रश्न असे वाचत असताना आपण आपल्याला महत्वाचे शब्द अधोरेखित करायची सवय लावा. 12 रुपयाला पेन याप्रमाणे 5 डझन खरेदी केले. खरेदी हा शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे. इथं खरेदी आहे आणि इथं या ठिकाणी विकले हा शब्द आहे. खरेदी केली आणि विक्री केली. मग आता खरेदी केले, नफा आणि तोटा जर काढायचा असेल तर खरेदी आणि विक्री किंमत आपल्याला काढायला पाहिजे. मग खरेदी किंमत किती आहे? तर दिव्याने 12 रुपयाला एक पेन, एका पेनाची किंमत 12 रुपये. पेनाची किंमत किती आहे? 12 रुपये. नीट लक्ष द्या, पेनाची किंमत आहे 12 रुपये. 12 रुपयाला एक पेन, एका पेनाची किंमत 12 रुपये. याप्रमाणे 5 डझन पेन खरेदी केलेली आहे. 5 डझन. 1 डझन म्हणजे किती हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. 1 डझन म्हणजे 12 आणि 5 डझन म्हणजे 12 पंचे 60. 60 पेन. तिने किती पेन खरेदी केले आहेत? 60 पेन. एका पेनाची किंमत 12 रुपये आहे आणि तिने खरेदी केलेले पेन 5 डझन म्हणजेच किती? 5 डझन म्हणजे त्या ठिकाणी 12 पंचे 60 पेन तिने खरेदी केलेले आहे. मग आता एक पेन 12 रुपयाला 60 पेन. मग खरेदी किंमत आपल्याला कळते की खरेदी किंमत एका पेनाची किंमत 12 रुपये तर 60 पेनांची किंमत किती? तर एकावरनं अनेकांची किंमत काढायचं आहे. 12 गुणिले 60 हे जर केलं गुणाकार तर आपल्याला बघा 12 संग 72 आणि हा वरचा एक 0, 720 रुपये ही खरेदी किंमत मिळाली. नफा तोटा आहे, खरेदी किंमत आपल्याला काढायला पाहिजे. पहिल्यांदा आपल्याला खरेदी किंमत मिळाली. आता बघा उरलेले सर्व पेन, त्यातील 5 पेन खराब लागले. उरलेले सर्व पेन तिने 840 रुपयाला विकले. ते खराब होते ते तिने विकलेले आहे. किती? 840 रुपयांना विकले. म्हणजे विक्रीची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळते. विक्रीची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे 840 रुपये. कारण त्या वाक्यामध्ये दिलेलं आहे 840 रुपये. मग आता बघा इकडं खरेदी किंमत आणि विक्री किंमत या दोन्हींच्याकडे बघितलं. जर यांचा या ठिकाणी निरीक्षण केलं तर लक्षात येते तुम्हाला खरेदी किंमत 720 आहे, विक्रीची किंमत 840 आहे. मग खरेदी किमतीपेक्षा विक्रीची किंमत जर जास्त असेल तर त्या व्यवहारात नफा होतो. खरेदी किमतीपेक्षा विक्रीची किंमत जर जास्त असेल तर त्या व्यवहारात नफा होतोय. मग नफा किती रुपये? तर नफा काढूया आपण. नफा झालेला आहे. मग नफा झाल्यानंतर नफा काढायचं सूत्र, नफा झाल्यानंतर नफा काढायचं जे सूत्र आहे ते आहे विकी म्हणजे विक्री किंमत वजा खकी म्हणजे खरेदी किंमत. मग विकी आहे 840 वजा खरेदी किंमत झाली आपल्याला 720 रुपये आणि अशा पद्धतीने जर बघितलं तर नफा झालेला आहे 120 रुपयाचा. नफा झालेला आहे 120 रुपये. 120 रुपये नफा झालेला आहे. इथं विचारलेलं आहे तुम्ही 120 आपलं उत्तर आलंय म्हणून पाठदिशी 120 रुपये नफा हे उत्तर जर तुम्ही लिहिला तर चुकलं. तुम्ही नीट प्रश्न वाचा. या व्यवहारात प्रत्येक पेनामागे किती रुपयाचा फायदा अगर तोटा झालेला आहे? प्रत्येक पेनामागे. मग तिनं पेन किती खरेदी केलेले आहेत? तर 60 पेन खरेदी केलेले आहेत.
खराब झालं म्हणजे ते त्याच्या अंगावरच पडलेलं आहे, पण खरेदी केलेले आहेत 60 पेन खरेदी केलंय. मग प्रत्येक पेनामागे किती रुपयाचा नफा झालेला आहे हे काढण्यासाठी नफा 120 रुपये झालाय. पेन आहेत 60 म्हणजे 5 डझन पेन आहेत किती 60. मग 120 रुपये नफा जर 60 पेनांना झाला असेल तर एका पेनाची किंमत काढायची आहे. अनेकावरनं एकाची किंमत काढायची आहे. काय अनेकावरून एकाची किंमत काढायची आहे. 60 पेनांचे या ठिकाणी 120 रुपये नफा झाला. 60 पेनाला 120 रुपये नफा झालेला आहे, म्हणून भागाकार करायचं. कारण अनेकावरनं एकाची किंमत काढायचा. 120 भागिले 60 असं पण या ठिकाणी करू शकतो. 120 भागिले 60 जर केला तरी पण या ठिकाणी होते. हे 0 गेलं, हे गेलं, 6 1 7, 6 2 12. 120 भागिले 7, 60 2 120 म्हणजे 2 रुपये. 2 या ठिकाणी उत्तर आलं, म्हणजे 2 रुपये नफा झालेला आहे. नफा किती झाला आहे? प्रत्येक पेनामागे 2 रुपयाचा नफा झालेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर पर्याय क्रमांक 1 2 रुपये नफा हे येणार आहे. त्यामुळं जर का हा व्हिडिओ आवडलेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन जर असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.